नमस्कार, सुप्रभात. कल्याणमस्तू ज्योतिष गुरुकिल्ली यशस्वी जीवनाची मध्ये मी महेश पाटील आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026. श्रावण महिना आहे, शुक्ल पक्ष, तिथी पंचमी संध्याकाळी 5:02 पुढे षष्ठी. आज चित्रा नक्षत्र आहे, त्यानुसार शुभयोग आहे. करण बालवकरण आहे संध्याकाळी 5:02 पुढे कौलवकरण आहे. आज संध्याकाळी 4:20 चंद्र कन्या राशीत राहणार आहे, म्हणजे कन्या रास आहे. पुढे तुला रास चालू होणार आहे. आता बघूया आजच्या शुभ अशुभ वेळा. पहिली शुभ वेळ आहे पहाटे 5:50 ते सकाळी 7:29 दुसरी शुभ वेळ आहे सकाळी 9:08 ते 10:46 तिसरी शुभ वेळ आहे दुपारी 3:42 ते संध्याकाळी 6:59 आता बघूया अशुभ वेळा. पहिली अशुभ वेळ सकाळी 7:29 ते सकाळी 9:08 यावेळेस अशुभ काळ राहू काळ आहे. दुसरी वेळ आहे 10:25 ते 12:25 आणि तिसरी अशुभ वेळ आहे रात्री 9:20 ते 11:03 आता बघूया आजचे राशी भविष्य. पहिली मेष रास. मेष राशीसाठी आजचा दिवस संधीचा असणार आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी अनुकूल वेळ आहे. आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. नवीन योजना राबवण्यात यश मिळेल. सहकार्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक व्यवहार सावधपणे करा. नियोजनबद्ध खर्च फायद्याचा ठरेल. जुने रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. मानसिक ताण कमी होईल. व्यायाम आणि संतुलित आहार घ्या. शुभ रंग आहे लाल. शुभ अंक आहे 9. शुभ दिशा आहे पूर्व आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम मंगळाय नमः. पुढील रास आहे वृषभ रास. वृषभ राशीसाठी आजचा दिवस स्थिर आणि समाधानकारक असणार आहे. कुटुंबातील आनंद वाढेल. तुमच्या संयमशीलतेला यश मिळून देईल. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. नवीन करार होऊ शकतात. वरिष्ठ नोकरीत सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन उत्पन्नाचे स्तोत्र निर्माण होतील. गुंतवणूक फायद्याची ठरेल. आरोग्य उत्तम राहील. पचनसंस्थेची काळजी घ्या. योग आणि प्राणायाम लाभदायक ठरतील. शुभ रंग आहे हिरवा. शुभ अंक आहे 6. शुभ दिशा आहे दक्षिण आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम शुक्राय नमः. पुढील रास आहे मिथुन रास. मिथुन राशीसाठी आजचा दिवस संवाद आणि संपर्क वाढवण्याचा आहे. नवीन लोकांची भेटी होतील. तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल. व्यवसायात नवीन संधी मिळतील. प्रवासाचा योग आहे. नोकरीत तुमच्या कामामुळे प्रशंसा मिळेल. आर्थिक व्यवहारात संतुलन राखा. लहान गुंतवणूक फायद्याची ठरेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्य सामान्य राहील. तणाव कमी करा. पुरेशी झोप आणि पौष्टिक आहार घ्या. शुभ रंग आहे पिवळा. शुभ अंक आहे 5. शुभ दिशा आहे उत्तर आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम बूम बुधाय नमः. पुढील रास आहे कर्क रास. कर्क राशीसाठी आजचा दिवस भावनिक आणि कौटुंबिक बाबतीत महत्त्वाचा असणार आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. जुनी कामे मार्गी लागतील. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. कार्यक्षेत्रात स्थिरता राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नवीन योजना राबवण्यासाठी दिवस अनुकूल आहे. नोकरीत बदलाचे योग आहेत. आर्थिक व्यवहारात सुधारणा होईल. थकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्य सामान्य राहील. पचनसंस्थेची काळजी घ्यावी लागेल. मानसिक ताण कमी करा. आरोग्य योग आणि ध्यान केल्यास लाभ होईल. शुभ रंग आहे पांढरा. शुभ अंक आहे 2. शुभ दिशा आहे उत्तर आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम सोमाय नमः. पुढील रास आहे सिंह रास. सिंह राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा असणार आहे. मान सन्मान मिळेल. प्रभावशाली लोकांची भेटी होतील. प्रलंबित कामांना गती मिळेल. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. पदोन्नती योग दिसत आहेत. आर्थिक स्थिती मजबूत राहील. उत्पन्नाचे नवे स्तोत्र निर्माण होतील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मोठे आर्थिक निर्णय घेऊ शकता. आरोग्य चांगले राहील. ऊर्जा आणि उत्साह वाढेल. हृदयविकार संबंधित लोकांनी काळजी घ्यावी. नियमित व्यायाम करा. शुभ रंग आहे सोनेरी. शुभ अंक आहे 1. शुभ दिशा आहे पूर्व आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम सूर्याय नमः. पुढील रास आहे कन्या रास. कन्या राशीसाठी आजचा दिवस नियोजनबद्ध आणि फलदायी असणार आहे. कामात बारकाईने लक्ष घ्यावं. घरातील लहान सहान गोष्टींकडे लक्ष द्या. प्रवासाचे योग आहेत. कार्यक्षेत्रात यश मिळेल. नवे प्रकल्प हाती घेण्यासाठी दिवस उत्तम आहे. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. कामाचे कौतुक होईल. आर्थिक व्यवहारात प्रगती होईल. बचत वाढेल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. अनावश्यक खर्च टाळा. आरोग्य चांगले राहील. बोट आणि त्वचा संबंधित त्रास होऊ शकतो. संतुलित आहार घ्या. पुरेशी झोप घ्या. शुभ रंग आहे हिरवा. शुभ अंक आहे 5. शुभ दिशा आहे दक्षिण आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम बुधाय नमः. पुढील रास आहे तुला रास. तुला राशीसाठी आजचा दिवस संतुलित आणि शांततेचा जाणार आहे. विचारपूर्वक निर्णय घेतल्यास यश मिळेल.
नवीन संधी प्राप्त होतील, आर्थिक लाभाची शक्यता आहे. व्यवसायात सकारात्मक बदल होतील, नवीन करार होऊ शकतात, नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, कामात प्रगती होईल, आर्थिक व्यवहारात सुधारणा होईल, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे, जुन्या अडचणी दूर होतील, आरोग्य चांगले राहील, मानसिक शांतता लाभेल, योग आणि ध्यान केल्यास ऊर्जा वाढेल. शुभ रंग आहे निळा, शुभ अंक आहे 6, शुभ दिशा आहे पश्चिम आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम शुक्राय नमः. पुढील राशी वृश्चिक रास. वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस परिश्रमाचे फळ देणार आहे. धैर्य आणि आत्मविश्वासाने कार्य केल्यास यश निश्चित मिळेल. नवीन योजना यशस्वी होतील. या व्यवसायात फायदा वाढेल, नवीन कामाची जबाबदारी मिळेल, नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे, सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल, आर्थिक लाभाची शक्यता आहे, अडकलेले पैसे मिळतील, खर्चावर नियंत्रण ठेवा, भविष्यासाठी गुंतवणूक फायदेशीर ठरेल, आरोग्य उत्तम राहील, जुने आजार कमी होतील, नियमित व्यायाम आणि सात्विक आहार घ्यावा. शुभ रंग आहे लाल, शुभ अंक आहे 9 आणि शुभ दिशा आहे उत्तर. आपल्यासाठी मंत्र आहे ओम मंगळाय नमः. पुढील रास आहे धनुरास. धनुराशीसाठी आजचा दिवस खूप भाग्यवान असणार आहे. नवीन संधी मिळतील, प्रवासाचे योग आहेत, मनोभावे केलेले कार्य यशस्वी होतील, व्यवसायात विस्ताराचे योग आहेत, नवीन प्रकल्प हाती घ्याल, नोकरीत बदल किंवा पदोन्नतीची शक्यता आहे, वरिष्ठांचा विश्वास मिळेल, आर्थिक स्थिती मजबूत राहील, उत्पन्नात वाढ होईल, गुंतवणुकीत लाभदायक ठरेल, कुटुंबाच्या आर्थिक योजनांना गती मिळेल, आरोग्य चांगले राहील, उत्साह आणि ऊर्जा वाढेल, प्रवासात काळजी घ्या, योग आणि प्राणायाम करावा. शुभ रंग आहे पिवळा, शुभ अंक आहे 3, शुभ दिशा आहे पूर्व आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम भूस्पतये नमः. पुढील रास आहे मकर रास. मकर राशीसाठी आजचा दिवस संयम आणि नियोजनाने पुढे जाण्याचा आहे. कामात शिस्त आणि चिकाटी ठेवल्यास यश मिळेल, वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल, व्यवसायात नवीन योजना राबवण्यासाठी अनुकूल वेळ आहे, नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील पण मेहनतीचे फळ नक्की मिळेल, अधिकारी वर्गाशी संबंध सुधारतील, आर्थिक स्थिती स्थिर राहील, गुंतवणूक करण्यासाठी विचारपूर्वक निर्णय घ्या, जुने थकबाकीचे व्यवहार निकाली लागतील, आरोग्य चांगले राहील, सांधेदुखी किंवा पाठदुखीचा त्रास संभवतो, नियमित व्यायाम आणि योग्य आहार घ्या. शुभ रंग आहे काळा, शुभ अंक आहे 8, शुभ दिशा आहे दक्षिण आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. पुढील रास आहे कुंभ रास. कुंभ राशीसाठी आजचा दिवस नवीन संधी घेऊन येणार आहे, मन प्रसन्न राहील, सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल, मित्रपरिवारांचा सहकार्य लाभेल, व्यवसायात नाविन्यपूर्ण कल्पना यशस्वी ठरतील, नोकरीत नवीन प्रकल्प हातात घ्याल, सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल, काम वेळेत पूर्ण होईल, आर्थिक लाभाचे योग आहेत, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचत वाढेल, आरोग्य उत्तम राहील, मानसिक शांती लाभेल, ध्यानधारणेचा लाभ होईल, झोप पूर्ण घ्या आणि त्यामुळे पचन सुधारेल. आपल्यासाठी रंग आहे निळा, शुभ अंक आहे 4, शुभ दिशा आहे पश्चिम आणि आपल्याकडे मंत्र आहे ओम ह्रीं श्रीं कुंभाय नमः. पुढील रास आहे मीन रास. मीन राशीसाठी आजचा दिवस आध्यात्मिक आणि सकारात्मकतेस भरलेला आहे, मनातील गोंधळ दूर होईल आणि योग्य दिशा मिळेल, कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवा, व्यवसायात स्थिरता येईल, नावे करार किंवा भागीदारी फायदेशीर ठरेल, नोकरीत प्रशंसा मिळेल, वरिष्ठांच्या विश्वासात वाढ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल, गुंतवणुकीतून फायदा होईल, भावंडांकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे, आरोग्य चांगले राहील, डोकेदुखी किंवा डोळ्याचा ताण होऊ शकतो, पुरेशी झोप आणि पाणी पिणे फायदेशीर ठरेल. शुभ रंग आहे पांढरा, शुभ अंक आहे 12 आणि शुभ दिशा आहे उत्तर. आपल्यासाठी मंत्र आहे ओम श्रीं मीनाय नमः. आम्ही सांगितलेल्या राशी भविष्याचा, पंचांगाचा किंवा शुभ वेळेचा तुम्हाला काही चांगला अनुभव आला असेल तर तो कृपया कॉमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव इतरांनाही योग्य मार्गदर्शन देण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. घरगुती पूजा, गृहप्रवेश, विवाह, नामकरण, व्यवसायाचा शुभारंभ, वाहन खरेदी किंवा इतर कोणत्याही शुभ कार्यासाठी शुभ मुहूर्त शुभ वेळ हवी असेल तर कृपया आम्हाला कॉमेंट किंवा मेसेज करा. शक्य तितक्या लवकर योग्य मार्गदर्शन करण्यात येईल. आमचे व्हिडिओ आणि पोस्ट आवडत असतील तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच रोजच्या राशी भविष्य पंचांग ज्योतिष मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला दिवस मंगलमय जावो ही शुभेच्छा. शुभम भवंतु.